स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 महिन्यानंतर इस्रायल स्वतंत्र झाला. आपल्या देशामध्ये आता मी सांगितले 1042 युनिव्हर्सिटी आहे. इस्रायलमध्ये फक्त 13 युनिव्हर्सिटी आहेत. आणि 13 युनिव्हर्सिटी असून त्या देशामध्ये नेहमी 1 वर्षानंतर एक नोबेल प्राइज भेटतच. म्हणजे ह्या देशाची विचार करण्याची क्षमता अगदी बिकट परिस्थितीमध्ये राहतात. आणि असं असून सुद्धा आपल्या भारतामध्ये जर कोणी म्हणलं असतं की मी एक ट्यूब पाईपलाईन वापरून पाईपनी एखाद्या झाडाच्या बुडाशी ड्रिप पाणी सोडतो असं म्हणलं लोक हसले असते. पण इस्रायली माणसाने ते प्रूव्ह केलं आणि आज जगामध्ये कुठे एक ड्रिपचं नवजर जरी खरेदी केलं ना त्याच्या 16 पैसे रॉयल्टी म्हणून इस्रायल गव्हर्नमेंटला जातात. म्हणजे एखाद्या देशामध्ये नागरिकांची विचार करण्याची कशी क्षमता आहे. आता तुम्ही जे एंडोस्कोपिक कॅमेरे किंवा आपले हे जे मोबाईल फोनमधल्या बऱ्याचशा चिप्स आहेत किंवा तुमचा पेन ड्राईव्ह आहे हे सगळे रिसर्च हे इस्रायलचे देश आहे. इस्रायल म्हणजे आपल्या 4 जिल्ह्यावरला देश आणि आपण त्या देशाकडून टॅक्स विकत घेतो रंगाळे. म्हणजे विचार करा तुम्ही की आपण तसं पाहिलं ना तर आपल्या देशामध्ये रोज जेवढं भंगार निघतं ना तेवढं त्या देशामध्ये पूर्ण स्टीलचं उत्पादन नाही. आणि तो देश जगातला सगळ्यात बेस्ट टँक बनू शकतो. म्हणजे आपण कुठे आहेत आणि एखादा छोटासा देश कुठे आहे. त्यांची इकॉनॉमीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे शेकेल म्हणून जो आहे ना तो 7 शेकेलमध्ये $1 भेटतो आणि भारताचे आता जवळपास 87 रुपये आपण एका डॉलरसाठी द्यावे लागतात. त्या देशाची प्रचंड इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे. तिथल्या लोकांना नागरिकांना विद्यार्थ्यांना असा आपल्या हातात प्रश्न पडत नाही की माझी फीस कोण भरेल. विद्यार्थी स्वतःची फीस 10वी झाल्यानंतर विद्यार्थी स्वतःची फीस स्वतः अर्न करतो आणि शिक्षण घेतो. आणि तशा मग मी ह्या देशामध्ये जाण्याचं ठरवलं. खूप लोकांनी सर ह्या वेळेमध्ये काढला किंवा तू इस्रायलमध्ये जायला काहीतरी वेळा माणसं आहे. आज जर अमेरिकेमध्ये गेला असता तर डॉलरमध्ये पगार भेटेल अशा टाईपचे विचार करायचे लोक. पण माझं एक महत्त्वाचं हे होतं की आय वॉन्ट टू बिल्ड सायंटिफिक करिअर. मला बरेच वेळेस मला असं वाटायचं की ड्युरिंग एज्युकेशन आय एम लॅकिंग समथिंग इन माय सेल्फ. आय नीड टू फुलफिल दिस. आणि त्यामुळे इस्रायलने सिलेक्ट केला. तर इस्रायलमध्ये मी ॲनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेममध्ये जॉईन केलं. तुम्हाला अतिशय महत्त्वाची स्टोरी सांगतो की तिथे आपल्यासारखेच गरीब मुलं पण खूप आहेत इस्रायलमध्ये. तिथे योशी नावाचा एक विद्यार्थी होता. मी इकडून सिनियर फॅकल्टी गेल्यामुळे काय झालं की आमच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी तिथले PGचे विद्यार्थी संशोधनाचे अलॉट केले. त्याच्यापैकी योशी आम्हाला अलॉट केलेला पहिला विद्यार्थीचा. आणि मी मायनर सुपरवायझर होतो, मेजर सुपरवायझर लेवल डेव्हिड म्हणून. तर तो विद्यार्थ्याला प्रोजेक्ट काम करायचं होतं. तिथं 6 महिन्याचा प्रोजेक्ट असतं MSc साठी. तर तो प्रोजेक्टचं संशोधन करायचं. तो अलॉट केल्यानंतर तुम्हाला भेटलाच नाही 2-4-5 दिवस. बाकी सगळे विद्यार्थी आले त्यांचे टॉपिक फायनल केले तो भेटला नाही. असा गबाळा राहायचा तो एकदम गावाकडून आलेला असणार. तर एका दिवशी आल्यानंतर त्या लोकांनी सगळ्यांनी तुमचे टॉपिक फायनल केले. व्हाय यू आर नॉट कमिंग अँड यू आर नॉट सिंग. तो म्हणला नो सर गिव्ह मी 1 week's टाईम. आय नीड टू डिसाईड समथिंग some topic and one very relevant topic I am searching for my family business. आणि मी म्हटलं आता बाहेरच्या देशात आहे आपल्याला यांची परिस्थिती माहीत नाही. जास्त वाद न घालता मी सुपरवायझरला सांगितलं. तेव्हा मी लेट हिम कम बॅक. तो ना कधी कधी असा रात्री बेरात्री कुठेही कॅम्पसमध्ये फिरलेला दिसायचा. त्या काळात मी कॅम्पसवरच राहायचा विद्यापीठाच्या. रात्री कधीही असायचा तो. आणि ती वेड्यासारखा फिरलेला वाटायचा. अस्तव्यस्त राहिलेले एक दिवसात आणि एका दिवशी तो आला लॅबमध्ये. आल्यानंतर तो म्हटलं सर आय वॉन्ट माय टॉपिक. आणि मग त्याला सांगितलं प्रेझेंट कर तुझं टॉपिक. तर तो विद्यार्थ्याचा एखादा विद्यार्थी म्हणजे कसा विचार करू शकतो याचे बेस्ट उदाहरण मी तुमच्यासमोर सांगतो आहे की तो म्हणला मी फिदरलेस चिकन बनवणार. आणि सगळ्यांना असं वाटलं की काय बोलतोय का फिदरलेस चिकन कशासाठी बनवतो. तर त्यांनी मग त्याचं बॅकग्राऊंड जेव्हा सांगितलं त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये बॅकग्राऊंड असं होतं. तो म्हणला वर्षानुवर्ष माझी फॅमिली पोल्ट्री फार्मिंग करतो बॅकयार्डमधला आणि आम्ही लोक आमचे दारिद्र्य काही संपलेलं नाही. आणि तेव्हा मला असं टॉपिक निवडायचं की या पोल्ट्री व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. आणि त्याने एक्सप्लेन करायला सुरुवात केलं. तो म्हणला पोल्ट्रीच्या अंगावरचे फिदर्स असतात ना हे साधारणतः त्याच्या बॉडीचं 10% वेट असतं. आणि हे फिदर्स आपण काढून फेकून देतो. फिदर्स म्हणजे 100% केरॅटिन आहे म्हणजे प्रोटीन आहे. सगळ्या जगाचं आपली जी धावपळ चालू आहे ही बेस्ट फूड म्हणजे बॅक ऑफ दी माइंड बेस्ट फूड म्हणजे चांगलं प्रोटीन. ही सगळ्यांची व्याख्या. आपल्याला जरी प्रोटीन माहीत नसेल ना पण चांगलं अन्न म्हणजे प्रोटीन ही एक संकल्पना सगळ्यांच्या मनामध्ये फिक्स आहे आपल्या. म्हणजे तो शिकलेला असो की न शिकलेला असो. तर तो म्हणलं ते प्रोटीन एवढं मोठं आपण त्याला प्रोटीन खाऊ घालून ते प्रोटीनमध्ये कन्वर्ट करताना ते फायनली फेकून देतो. तर असं वेस्टेज नाही झालं पाहिजे म्हणलं. मग त्याच्यापेक्षा ते ग्रोथ कशाला होऊ द्यायचे. आणि मी माझ्या संशोधनामध्ये हे फिदरलेस चिकन बनवणार. आणि वी वॉट स्टक विथ दिस आयडिया. त्याचं जी त्याची रिलेव्हन्स होता सब्जेक्टचा त्याचे फॅमिलीच्या प्रॉब्लेमचा जो रिलेव्हन्स होता ना वी वॉट टेम्प्ट विथ दॅट. आणि त्या पोरांनी रात्रंदिवस काम करून फिदरचे जे एन्कोडिंग जीन्स असतात ते सायलेंट केले. त्याचं पेटंट घेतलं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की हे याला एक्स्ट्रा प्रोटीन खाऊ घालण्याची गरज नाही. प्रोटीनमध्ये एनर्जी जाणारी वेस्ट होणारी एनर्जी त्याच्या
मसलमध्ये किंवा मास डेव्हलपमेंटमध्ये कामी येईल. त्याच्यामुळं 30 ते 40% माझा फीडवरचा खर्च वाचेल आणि 30 ते 35% याचं वजन वाढायला मदत होईल. आणि ॲक्च्युअली व्हॉट ही वॉज थिंकिंग सेम थिंग हॅपन. ही गॉट अ पेटंट आणि त्या पोराने तो पेटंट रजिस्टर केला त्याचा PhD होण्यापूर्वी. ही पब्लिश्ड अँड ही इज व्हेरी हॅपी. असंख्य देश आता तो पेटंटचा राईट मागत आहेत. भारत सरकार सुद्धा त्याचा राईट मागतोय. त्यांनी आणखी ते राईट दिलं नाही. त्याचं म्हणणं आहे की माय फॅमिली विल मेक प्रॉफिट. आय वॉन्ट टू सी माय फॅमिली इन हॅपी पोझिशन. आणि पोल्ट्री बिझनेस हा फायद्यामध्ये झाला पाहिजे. 30% जर पोल्ट्रीचं जर वाचवले तुम्ही तर तो बिझनेस 30 म्हणजे 30% 100% विल एलिव्हेशन युअर प्रॉफिट. एका विद्यार्थ्यांनी कसा विचार करावा ना, आपली परिस्थिती काय आहे, ही परिस्थिती कशी रिलेव्हंट करावी, याच्यापेक्षा बेस्ट उदाहरण माझ्याकडे. आणि मला वाटतं योशी आणखी आता तो फॅकल्टीमध्ये जॉईन झाला आहे. योशी इज वन ऑफ दी बिगेस्ट एंटरप्रेनर इन इस्रायल आणि त्याचं एनर्जी कॉन्झर्वेशनमध्ये 100 उदाहरण दिलं जातं. तो MSCचा स्टुडंट आणि PhD केली नाही. सो बिईंग पण आपलं जे प्रिव्हिलेज व्हॉटेवर अनप्रिव्हिलेज बॅकग्राऊंड आपण विचार करतो ना की शेतकरी कुटुंब आहे, शेती कमी आहे, पाणी नाही, मला वाटतं ह्या बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी की ज्याच्यातून वी कॅन डॉमिनेट होल वर्ल्ड आणि वी कॅन डू समथिंग विच कॅन मेक ह्युमॅनिटी रिअली प्राऊडफुल. नेक्स्ट प्लीज. आता CV रामनच्या आजची जी व्याख्यानमाला आहे ना, CV रामनचा जर विचार केला आपण सगळ्यांनी तर अतिशय बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेत होते आणि अति म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती फार तोलावयाची होती की म्हणजे हा आणि तो 9 अशा टाईपच्या सिच्युएशनमध्ये काम करायचे. पण इंजिनियर्सनेस एवढा होता की ब्रिटिश सरकारने केम्ब्रिज विद्यापीठाने जे जगभरात सगळ्यात मोस्ट डॉमिनेटिंग विद्यापीठ त्यांनी त्यांचा PhD एक रूल चेंज केला होता CV रामनसाठी. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे वॉरचं हे टाईम होता तेव्हा आणि त्यांचा PhDचा व्हायवा कंडक्ट करण्यासाठी इट वॉज नॉट सेफ इन टू ट्रॅव्हल टू UK टू केम्ब्रिज. आणि तेव्हा केम्ब्रिज विद्यापीठाने यांना परवानगी दिली किंवा त्यांचा ऑफ कॅम्पस व्हायवा घ्या बेंगलोरमध्ये. ही जगाच्या इतिहासातली केम्ब्रिजनी रूल चेंज केलेली पहिली घटना. एका भारतीय एखाद्या केम्ब्रिजसारखा विद्यापीठ चेंज करू शकतो. ही केम्ब्रिजने काय केलं तर इट इज सॅल्यूट टू हिज नॉलेज. म्हणजे तुम्ही विद्वान असाल ना तर जग तुमच्यापुढे निश्चित झुकतं. याच्यापेक्षा बेस्ट उदाहरण तुम्हाला दुसरं सांगता येणार नाही. केम्ब्रिजने त्यानंतर कधीही त्यांचं चेंज केलं नाही. PhDसाठी जे रूल आहेत फक्त CV रामनसाठी चेंज झाला होता. जो CV रामन त्यांच्या फक्त इंटेलिजन्सवर ब्रिटिश गव्हर्नमेंटने रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप दिलं. ही गॉट अ नोबेल प्राईज. अँड व्हॉट इज हिज लिंक टू यू अँड माय लाईफ. आपण कुठेही जातो ना रमन स्पेक्ट्रम किंवा त्यांनी जो स्पेक्ट्रा केला किंवा लाईट स्कॅटरिंगची जी मेकॅनिझम आहे त्याच्यावरून आजकाल जे काही डायग्नॉस्टिकमधले ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन आले तुमच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये व्हॉटेवर आपण काही सॅम्पल किंमत पाठवतो ब्लड म्हणा युरिन म्हणा व्हॉटेवर याचं जे डायग्नॉसिस होतं त्यामध्ये जी प्रिन्सिपल वापरले आहे ती CV रामनची प्रिन्सिपल आहे. त्यामुळं जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत CV रामन आपल्या आयुष्याशी लिंक आहे. आणि तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही खरंच तुमचा ब्रेन जर वापरला खरंच जर आपल्या आपण बुद्धीचा जर वापर केला तर तुम्ही आजारावर ठरणार आणि तुम्ही असंख्य लोकांना नोईनली तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही असंख्य लोकांचे आयुष्य सुखकार करू शकता. ही बेस्ट कॅपॅसिटी सायन्सच्या स्टुडंटमध्ये. आणि त्यामुळे वी शुड ऑलवेज फील प्राऊड. क्वेश्चन करण्यापेक्षा ऑलवेज फील प्राऊड दॅट आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स अँड आय एम हॅविंग कॅपॅबिलिटी टू हेल्प अदर्स अँड मेक अदर्स लाईफ कम्फर्टेबल ऑन दिस लँड. नेक्स्ट. आता तसं एक उदाहरण आहे की गॅलिलिओच्या बाबतीत सुद्धा सांगितलं आहे की गॅलिलिओ तुम्हाला माहिती आहे ना फॅमिली बॅकग्राऊंड आय एम ऑलवेज फोकसिंग ऑन फॅमिली बॅकग्राऊंड. गॅलिलिओच्या घरचे लोक जर ते लेन्स पॉलिश करण्याचे वगैरे जर काम करणारे नसते तर जगातली पहिली दुर्बीण झालीच नसती किंवा दुर्बीण आपल्या हाताशी येण्यासाठी असंख्य वर्ष निघून गेले असते. गॅलिलिओ अगदी असाच म्हणजे खोडकर स्वभावाचा मुलगा होता तेव्हा ते छोटे होते तेव्हा. आणि तो आपले वडिलांच्या दुकानामध्ये ते काहीतरी लेन्सेस पॉलिश वगैरे करायचे. तो आला फुगत फिरत जायचा आणि एका दिवशी त्याने 2 लेन्स एका समोर एक धरले आणि काहीतरी समोरची वस्तू अगदी जवळ आली. तो खूप जोराने ओरडला आणि त्यानंतर त्याचा एक छंद झाला म्हणजे ही गॉट अ मिशन ऑफ हिज लाईफ. आणि तुम्हाला सांगतो की ह्या माणसाने त्यानंतरचे जे कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स की त्याच्या लाईफमध्ये फोकस निर्माण झाला आणि त्यांनी मग अगदी पृथ्वीवर बसून चंद्र सूर्यामधला किंवा पृथ्वी सूर्यामधला पृथ्वी चंद्रामधला अंतर किंवा डायमीटर्स यांच्या मोजण्याची कॅल्क्युलस सिस्टम थोडीशी कॉन्ट्रावर्शियल आहे की असं म्हणतात की आर्यभट्टाने त्याच्यापूर्वी आर्यभट्टा 1 जे होते त्यांनी त्यापूर्वी डिस्कस केली होती पण शिक्कामोर्तब गॅलिलिओच्या नावाने झालं. पण सायन्सच्या विद्यार्थ्याची सायन्सवर श्रद्धा कशी असावी यासाठी मी उदाहरण देतो की गॅलिलिओ हा वॉज दी फर्स्ट पर्सन. तो सांगत होता की पृथ्वी
त्यापूर्वीचं जे ओपिनियन होते तेव्हा ही ख्रिश्चन सिस्टम होत्या, जी चर्च सिस्टम असायची. त्यांनी सांगितलं ते जगाने ऐकायचं असा एक प्रघात होता. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की पृथ्वी फ्लॅट आहे, सपाट आहे. आणि गॅलिलिओने त्याच्या सायंटिफिक किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या जे स्किल डेव्हलप केलेल्या होत्या, त्या स्किलवरून त्याचं म्हणणं ठाम होतं की पृथ्वी स्पेरिकल आहे, बॉलसारखी आहे. आणि त्यासाठी त्याला त्या काळाच्या तत्कालीन जी काही किंग सिस्टम होती त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि त्याला सांगायचे तू म्हण पृथ्वी सपाट आहे. पण ह्या माणसाची विज्ञानाची एवढी निष्ठा होती की त्यांनी काही केलं तरी तो म्हणला नाही, माझं सायन्स मी नाहीच नाकारू शकत, मी जे ऑब्झर्वेशन केले नाही मी नाही नाकारू शकत. आणि त्यांनी त्याचं आयुष्य संपवलं त्याचं. त्यामध्ये ही डाईड इन दी जेल इन सेल्फ, बट ही नेव्हर ॲक्सेप्टेड सायन्स डिनाय नाही केलं. तर सायन्सवरचा विश्वास किती असावा म्हणजे गॅलिलिओसारखा असायचा की मी जर सायन्स अधिष्ठित जर विचार करत असेल तर माझे कन्सेप्ट जर सायंटिफिक हायपोथेसिसवर आधारित जर असतील आणि ते कन्व्हिन्सिंग असतील, आय शुड नेव्हर डिनाय अँड आय शुड नॉट बेंड डाऊन. सो बीइंग अ स्टुडंट ऑफ सायन्स वी ऑल्सो शुड हॅव such type of ability. Why not? Okay, Galileo was very different from you and me. It was not. He was like ordinary student like you and me. Even he was underprivileged than us, and still he could have, he could able to dominate whole world. I think these are the best examples. Next. एक उदाहरण देतो. very important thing being a student of science. So we should never lose the sense of wonder. मी हे 3-4 गोष्टी जे सांगितल्या ना, these discoveries happen only because of sense of wonder. So being a student of science we should never lose the sense of wonder. कुठल्याही गोष्टीमध्ये का घडलं हा गोष्ट याबद्दलची माझी जिज्ञासा बिलकुल जागृतच झाली पाहिजे. ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी सायन्सचा विद्यार्थी राहणारच नाही. सेन्स ऑफ वंडर हा सायन्सच्या विद्यार्थ्याचा ऑलवेज जागृतच असला पाहिजे. नेक्स्ट विषय. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आत्तापर्यंतच्या 5-6 डिस्कवरी मी तुम्हाला सांगत होतो, त्याच्यापैकी इस्रायलची एक सोडून द्या. पण बाकीच्या जे काही डिस्कवरी सांगितल्या, तुम्ही गॅलिलिओ घ्या किंवा तुमच्या मेंडेल घ्या किंवा तुम्ही व्हॉटेवर न्यूटन घ्या, ह्या जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात, मी तो ॲपल ट्री पण व्हिजिट केलेला आहे, तो गार्डन पण व्हिजिट केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो नशिबाने आय गॉट लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी to wander around the world. More than 42 countries I could able to visit without spending single penny from my pocket. I got all sponsored because of scientific humors. आणि युकेमध्ये तुम्हाला सांगतो आजही स्टुडंट जर गेले ना शाळेमध्ये कंपल्सरीली त्या प्लेसला व्हिजिट करताना तिथे एवढं सुंदर नॅरेशन केलेलं आहे न्यूटनच्या कामाबद्दलचं की स्टुडंटला इन्स्पायर होऊन जातं. आत्तापर्यंत तुमची एखादी टूर गेली मला सांगा की तुम्ही यू गॉट इन्स्पायर्ड विथ सायन्स. अनफॉर्च्युनेटली इन इंडिया वी आर फेलिंग इन इन्स्पायरिंग आवर स्टुडंट्स. आणि आपण विद्यार्थी स्टूरमध्ये गेला तर मेजर पार्ट हा रिलिजियस प्लेसेसचा व्हिजिटचा असतो किंवा टुरिस्टिक कॉस्ट व्हिजिट्सचा असतो. इंग्लंडकडून सहलीची जी आयडिया आहे इंग्लंडकडून आम्ही पिकअप केली, पण त्याचा मूळ उद्देश आपण सोडूनच दिला की आपली MSCची आम्हीच टूर घेऊन जायचो. त्याला मग कुठं तिरुपतीची व्हिजिट करा, कुठल्या तरी समुद्र किनाऱ्यावरती सायन्सचं कुठेही घेणं नसायचं. कंपल्सरीली स्कूलपासून मोठ्या बऱ्याचशा देशांमध्ये व्हिजिट घेऊन जातात. ते लोक तिथे गेल्यानंतर मुलं इन्स्पायर कसे होतील हा विचार केला. सो प्रोसेस ऑफ इन्स्पायरिंग स्टुडंट्स स्टार्ट विथ सम गुड एक्झाम्पल्स. आणि अनफॉर्च्युनेट गोष्ट सांगतो की हे जे आर्यभट्ट आहेत ना आपले, आणि झिरोची डिस्कवरी जी झाली तुम्हाला माहिती असेल, 40 गावाजवळ ती झिरोची डिस्कवरी झालेली आहे. 40 गाव आपल्या जवळचं. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे आणि किती लोकांनी व्हिजिटसाठी गेले तिथं? साधी तो त्याचा बोर्ड सुद्धा त्यांनी तिथे म्हणजे अगदी मिळमिळीत बोर्ड लावलेला आहे. दिस इज द बर्थ प्लेस ऑफ आर्यभट्ट किंवा दिस इज अ प्लेस वेअर ही डिस्कवर्ड झिरो. तुम्हाला सांगतो जगातल्या जेवढ्या मोठ्या डिस्कवरी मी सांगत होतो न्यूटन वगैरे ह्या सगळ्या डिस्कवरी झिरो होतील जर झिरोची डिस्कवरी झाली नसती भारतामध्ये. म्हणजे आपल्या देशाचं पोटेन्शियल किती प्रचंड आहे तो विचार करा. तुम्हाला सांगतो की जगाला असंख्य गोष्टी भारताने गिफ्ट म्हणून दिल्या, पण आपल्याला त्या साध्या सायंटिस्टचं नाव सुद्धा माहिती नाही की आर्यभट्टाचं आम्ही कधीच नाव घेत नाही. की ॲपलसच्या बाबतीत घ्या, आपल्याला न्यूटन माहिती आहेत, आपल्याला गॅलिलिओ माहिती आहे, आपल्याला बाकी सगळं माहिती आहे, पण आपल्या देशातले असंख्य सायंटिस्ट होते जे आपल्याला माहिती नाही. तुम्हाला जगातली सगळ्यात मोठी सर्जरी म्हणजे पहिली सर्जरी जगामध्ये जी झाली ती भारतामध्ये झाली. आणि वनामीर सारखे जे सायंटिस्ट होते की ज्यांनी गॅलिलिओच्या खूप आधी पृथ्वीची रेडियस त्यांनी काढली होती, पृथ्वीची सर्कम्फरन्स मोजली होती, आणि चंद्र सूर्यामधले अंतर सुद्धा या लोकांनी काढले होते, पण आम्ही त्यांना कधीच
जगामध्येच करत नाही किंवा त्यांचं डिस्कवरी जगापुढे मांडण्याचा प्रयत्न पण करत नाही. अनफॉर्च्युनेटली आर्यभट्टाबद्दलची माहिती जेव्हा शोधत होतो मी, तेव्हा एक ब्लॉग आहे छोटासा लिहिलेला. त्या ब्लॉगवर खूप लोकांनी क्रिटिसाइज केले की नो दिस डिस्कवरी नॉट हॅपन पायथागोरस किंवा हे लोक इथे पहिले आहेत आणि भारतामधली ही जी स्टोरी आहे ना दिस इज सेन्सलेस, बिकॉज आम्ही लोकांनी आमचे एव्हिडन्सेसच क्रिएट केले की 40 गावाजवळ झिरोची डिस्कवरी झाली. आपल्या सरकारने किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला मॅथमॅटिक्सचे इन्स्टिट्यूट किंवा कुठल्या स्टुडंटना किंवा कुठल्या फॅकल्टीने महत्त्व कधीच जाणवलं नाही आमच्या की आम्ही जाऊ आम्ही तिथं प्रोजेक्ट करावं की झिरो बीन डिस्कवर्ड ॲट दिस प्लेस. आणि त्यामुळे जगभर आपण भारतीय लोक हे इग्नोरंट म्हणूनच काउंट केलं आहे. आपल्याकडे तुम्हाला सांगतो चरकसारखी जी चरक संहिता जी डेव्हलप झाली ज्याच्यावर मॉडर्न मेडिसिन जो GDPचा 20% कॉन्ट्रीब्युशन करतो US सारख्या देशामध्ये, ही चरक संहिता आपल्या देशामध्ये असून सुद्धा आपण मॉडर्न मेडिसिनसाठी आपण इम्पोर्टर, जगातले सगळ्यात मोठे इम्पोर्टर म्हणून म्हणजे जी गोळी इथं तुम्हाला 5-6 पैशात पडायला पाहिजे त्यासाठी आम्ही 200-200 रुपये खर्च करतो. कारण काय तर त्याबद्दलचं फर्दर रिसर्च आमच्या देशामध्ये झालंच नाही. आणि जे झालं ते सुद्धा त्या क्वालिटीचं न झाल्यामुळे आम्ही आताही फॉरेन ड्रगवरच डिपेंड आहे. आताही तुम्ही जर कुठल्याही रँडमली 5 ड्रग कंपन्याचे नाव घ्या तर 5 पैकी 5 कंपन्या भारताच्या नाही. म्हणजे आपण एज्युकेशन सिस्टम आपली कुठंतरी भरकटलेली आहे आणि आम्ही सायन्समध्ये ज्या काही गोष्टी करायला पाहिजे ते कुठंतरी आमच्या थांबलेल्या आहेत. त्यामुळं भारत हा जगाचा, जसं मी तुम्हाला म्हणलो ना की जगामधले आपण यावर्षी सगळ्यात मोठे पॉप्युलेशन वाईज सगळ्यात जगातली टॉप कंट्री राहणार आहे, तसंच आपण यावर्षी जगातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून सुद्धा जगापुढे येणार. म्हणजे आपल्या लोक फक्त एक मार्केट म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, एक व्यापार बाजारपेठ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आपण इंटेलिजन्स, कंट्री ऑफ इंटेलिजन्स वी नेव्हर रिकग्नाइज केलं. आणि त्यामुळं अशा व्याख्यानाला तुम्ही जे साजऱ्या करता त्यासाठी खरंच मी तुमच्या महाविद्यालयाला धन्यवाद देतो की ॲटलिस्ट आपण काहीतरी विषय विद्यार्थ्यांपुढे ह्या माध्यमातून मांडू शकतो की आपण कुठे येत आणि आपल्याला काय करायला पाहिजे, व्हॉट फोकस वी नीड टू डू. आपण ऑलवेज आपल्या बॅकग्राऊंड किंवा आपल्याकडे असणारे साधन सामुग्रीवर चर्चा करण्यापेक्षा आपली स्ट्रेंथ काय याच्याकडे फोकस करण्यासाठी असे व्याख्यानमाला किंवा असे कार्यक्रम निश्चितच महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या लोकांना आपण रेकग्नाईज करणं विद्यार्थ्यांना आपण शिकलंच पाहिजे. त्यामुळं आपण व्हॉट्सअपवर याची त्याची जे निदानालस्ती जे करतो ना सोशल साईट्समधून, त्यापेक्षा जर आपण आर्यभट्टाबद्दल 2 वेळी जर घेऊ शकलो आणि अशी हळूहळू जर मॅग्निफाय करत गेलो तर जग एक दिवस निश्चित आपल्या इंटेलिजन्सला ॲक्सेप्ट करेल. आपण इंटेलिजन्स याच्यात वादच नाही, कारण जगामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या तुम्हाला माहिती आहे सारनाथचा पहिला जो ॲलॉय आहे ना, मी केमिस्ट्रीचा नाही कदाचित म्हणजे मी करेक्ट आहे की नाही एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण पहिला ॲलॉय जगातला सारनाथमध्ये घडला. ॲलॉयचं नॉलेज जे जगात नव्हतं ना ते भारताने दिलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पहिली सर्जरी भारतामध्ये झाली, शून्याचा शोध भारतामध्ये झाला. आपल्या जगामधल्या सगळ्यात जास्त म्हणजे जे रेकग्नाइज्ड ॲस्ट्रॉलॉजर्स होते त्यामध्ये भारतातले सगळ्या ॲस्ट्रॉलॉजर्सचं नाव प्रामुख्याने घेतलं आहे. तुम्ही पाहिलं असेल ना की आपले जंतर मंतर वगैरे आजही तुम्ही म्हणजे गुगलचे काही मॉडर्न टूल्स आहेत ते जरी घेऊन गेला ना GPS वर वगैरे, त्या GPS वर 9 डिजिटपर्यंत पॉईंट नंतर 9 डिजिटपर्यंतचा जो ॲक्युरसी आहे ना ती ॲक्युरसी आजही जंतर मंतर तुमचं जयपूरचं किंवा दिल्लीचं जयपूर किंवा दिल्लीचं जंतर मंतरवर तुम्ही तुमची कुठल्याही गावाची पोझिशन तिथे मोजू शकता. टाईमसुद्धा तुम्ही सेकंदाचे सेकंदाचे काहीतरी 100 भाग करता येतात. 100 भाग करण्याचं तंत्रज्ञाने स्वातंत्र्यपूर्व काळात डेव्हलप केलेलं आहे. आणि जगामध्ये असे एव्हिडन्स कुठेही नाही, पण आम्ही फोकस करण्यात कुठंतरी फेल करतो. तर त्यामुळं आम्ही आमच्यामध्ये ह्या 2-4 गोष्टी इम्बाईब करणं अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्ही टीचर असो किंवा स्टुडंट असो, आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टी इम्बाईब करणं गरजेचं आहे. जगाला ह्या गोष्टी दाखवणं आहे की वी आर दी पीपल हू इंट्रोड्यूस सायन्स टू ओल्ड वर्ल्ड. आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहण्याचा माझा एकमेव उद्देश हाच होता की छोटेसे काही ओपिनियन थोडेसे आउट ऑफ दी बॉक्स तुमच्यापुढे मांडावे. कारण हे उदाहरण तुम्ही हजारो वेळेस ऐकलेले असतील, पण मला थोडीशी एक वेगळी डायमेन्शन म्हणून हे उदाहरण देण्याची एक इच्छा होती. नेक्स्ट प्लीज सर. नेक्स्ट हां सर एक मागे घ्या, मागे बॅक. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्ही सगळे ना म्हणजे जगामध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितले डोळे नाही हातपाय आणि सर्वसामान्य विचार करण्याची क्षमता असेल तर जग बदलूच शकतो. आणि ह्यासाठी फक्त छोट्याशा गोष्टीची गरज होती. तुम्ही जर आता
आईन्स्टाईनच्या बाबतीतलं जर उदाहरण घेतलं तुम्ही तर आईन्स्टाईन सोबत सुद्धा बोस नावाचे एक सायंटिस्ट होते आणि बोसची कॅल्क्युलस सिस्टम आईन्स्टाईनची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी त्यासाठी लागणारे कॅल्क्युलस आहे ते बोस म्हणाले सायंटिस्ट होते ना त्या माणसाने हेल्प केलेली आईन्स्टाईनला. म्हणजे जगातल्या सगळ्यात जिनियस माणसांना सुद्धा भारतीय माणसांनी हेल्प करू शकलेली आहे. तर तुम्ही आम्ही किती प्रचंड बुद्धिमत्तेवाले लोक आहेत ना याचं एक बेस्ट उदाहरण आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आईन्स्टाईन असं म्हणतात की आईन्स्टाईनचा ब्रेन हा 22% वापरला गेला आईन्स्टाईनकडून. आम्ही आपली एज्युकेशन सिस्टम हा ब्रेन वापरण्याचं शिकवतच नाही. तुम्ही आम्ही सगळे ना 3 ते 4% पर्यंतच ब्रेन वापरतो. पण माझी एक म्हणजे आजपासून हे आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये हाऊ आय कॅन मॅक्सिमाइज यूज ऑफ माय ब्रेन लर्न इट. त्यासाठी काय कोर्सेस असतील किंवा काय रीडिंग करता येईल कसं हाऊ आय कॅन मॅक्सिमाइज यूज ऑफ माय ब्रेन वी शुड डू इट. वेन वी विल स्टार्ट डुईंग मॅक्सिमाइज यूज ऑफ युअर ब्रेन और माय ब्रेन that day definitely we are capable to change whole world and we can make life comfortable to every one of us. Next. So now this is the era of innovation. What is the cost of innovation and what return innovation can give you? It is an unimaginable thing. You can just think about a small company and small one personality called Steve Jobs. You must know. जगामध्ये मोबाईल फोन ॲपलचा माझ्याकडे असतं मला प्राऊड वाटतं. दॅट मच कॅपॅसिटी किंवा दॅट मच व्हॅल्यू दे हॅव क्रिएटेड. इट इज अ इन्व्हेन्शन ऑफ स्टीव्ह जॉब की ज्यांनी एक वेगळी ऑपरेटिंग सिस्टम आणली आणि एक वेगळ्या याच्यामध्ये इनोव्हेशन करून आणलं की ज्याच्यामध्ये लोकांचा मोबाईल फोन असू द्या त्यांचा हेडफोन असू द्या त्यांचा टॅब असू द्या किंवा त्यांचा कॉम्प्युटर असू द्या हा प्राऊड वाटायला लागतो माणसाला. सो इनोव्हेशन काय करू शकतं आपल्या देशामध्ये जवळपास शिकवण आणि बजेट ॲपलचं आहे संपूर्ण देशावर बजेट आहे एका कंपनीचं. तर व्हॉट वन कंपनी कॅन डू व्हॉट वन इनोव्हेशन कॅन डू दीज आर द बेस्ट एक्झाम्पल्स. त्याच्यामुळं इनोव्हेटिव्ह राहणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही आपल्या देशात जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या कुटुंबाचा म्हणा आपल्या सोसायटीला म्हणा आपल्या समाजाचा जर उत्कर्ष करायचा असेल ना तर वी शुड बी इनोव्हेटिव्ह. आणि इनोव्हेटिव्ह थिंक इम्बाईब करणं फार गरजेचे आहे. त्याच्यासाठी मॅक्सिमाइज युअर ब्रेन आणि तो मॅक्सिमाइज करण्यासाठी लर्न टेक्निक वॉट एव्हर अवेलेबल. देर आर सेव्हरल प्रोग्राम्स online also available. There are several other programs also you can use, but try to imbibe maximization of your brain and then try to have innovation in your thinking. Next please. Another very important thing, you are your church. म्हणजे आपल्या स्वतःपेक्षा तुम्हाला दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. छोटं बाळ असताना बाळ शब्द जोपर्यंत तुम्हाला चिटकलेला आहे तोपर्यंत फक्त आई तुम्हाला ओळखते. एकदा बाळ या शब्दातून तुम्ही बाहेर पडले की तुमची आई पण तुम्हाला ओळखत नाही. म्हणजे तुम्ही कोण आहेत ते तुम्हालाच माहिती असतं. आणि त्यामुळं जज युअर सेल्फ. आणि जे पहिले 3 क्वेश्चन तुम्हाला सांगितले होते ना मी की व्हॉट चॅलेंजेस आय एम हॅव्हिंग, व्हॉट स्ट्रेंथ आय एम हॅव्हिंग अँड व्हॉट अपॉर्च्युनिटी आय कॅन ग्रॅब. जज युअर सेल्फ परफेक्टली अँड फोकस ऑन दिस थिंग्स. जे व्हॉट एव्हर युअर निगेटिव्ह साईड्स ट्राय टू फोकस ऑन इट, suppress it and try to focus your strength in a positive direction. Definitely we can do. Evaluation system don't go with this because मी सांगतो जगामध्ये स्वतःला जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता तेव्हा कोणीच नाही इव्हॅल्युएट करू शकता. त्यामुळे इव्हॅल्युएशन सिस्टमवर मला फार चांगले मार्क पडले किंवा कमी पडले या गोष्टीमध्ये अडकायला नाही पाहिजे. कारण जे काही बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत होतो वेअर होल वर्ल्ड हॅज चेंज्ड. या लोकांना कधीच चांगल्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये शिकण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटलेली नाही किंवा कधी कधी हे शाळेमध्ये कधी गेलेले नाही. अशा लोकांनी जग बदललेलं आहे. त्यामुळे इव्हॅल्युएशन सिस्टमच्या फार भानगडीत न पडता वी नीड टू थिंक how I can do better, how I can maximize use of my brain and how I can be an innovator. You can support several people. Instead of getting one job, why not I should think about how I can give jobs to masses. आणि असं खूप लोकांनी करून दाखवलं आहे की स्टीव्ह जॉबचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की एक वेळ स्टीव्ह जॉबवर अशी आली होती की त्याला डस्टबिनमधलं लोकांनी फेकून दिलेलं अन्न खाऊन ही नीड टू सर्वाईव्ह. असा माणूस जर हजारो लाखो लोकांना जर जॉब देऊ शकतो तर तुम्ही आम्ही तर वी आर सो मच लकी पीपल. आणि वी आर हॅव्हिंग ट्रॅडिशन ऑफ इनोव्हेशन बट लास्ट 30-40-50 yearsमध्ये व्हॉट हॅपन डोंट नो बट वी आर गिव्हिंग अप दी ट्रॅडिशन ऑफ इनोव्हेशन. वी वर अमॉंग दी इनोव्हेटर्स इन दी वर्ल्ड. इफ वी अगेन रिस्टार्ट दिस इनोव्हेशन आय बिलीव्ह 5-10 महासत्ता सुद्धा भारताचं बरोबरी नाही करू शकतात. आणि अशा असंख्य उदाहरणे तुम्ही बेस्ट काम केलं असेल की कोविडमध्ये इतका प्रचंड देश आणि आम्ही क्विकली रिकवर होऊन गेलो. आपली इकॉनॉमी सुद्धा आम्ही सफर होऊ दिली नाही. आणि अगदी महासत्ता ज्या लोकांनी गुडघे टेकवले होते अशा देशांना आम्ही व्हॅक्सिन देऊ शकतो. एवढं प्रचंड सामर्थ्य आमच्या देशामध्ये. सो
it is a capacity, it is capacity of everyone of us. फक्त आम्ही क्वेश्चनवर डिस्कशन करण्यापेक्षा we need to think about the solutions. Indians are solution givers आणि आम्ही सगळे त्याचा पार्ट आहे. So we should feel proud about that. Next please. Unfortunately, आपल्या education system मध्ये nowadays condition is like this chicklets. So we should think about our strength. ज्या गोष्टी होऊ शकतात we should think about that. आणि त्यामुळे you use your own brains, scale up your career, scale up your abilities. Definitely you will be respected person one day, and definitely you will be recognized, you will be remembered, like I was giving examples like Mendel or Newton. Definitely you will recognize. Otherwise there is no meaning of organizing such type of series if you are not very inspired with few things, and make your career determined to support humanity and to support everyone. Next please. Next. Yeah. Being a student of science, we should never give up the imagination power. We need to build imagination power because science is imagination. Whatever discovery happened, they were never in existence. Imagination has bring them into reality. Imagine today and bring it to reality in nearer future. Definitely we will be respectable on this whole planet. Thank you very much.